नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर 22 तारखेला घटस्थापना आहे. तर बरेच जण घट बसवतात. तर बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो, की आम्ही खूप चांगल्या प्रकारे घट बसवतो, परंतु आमचं धान्य उगवत नाही किंवा जर नाही धान्य उगवलं तर हे अपशकुन आहे किंवा हे चांगलं नसतं. तर हे कोणत्याही प्रकारचं अपशकुन नसतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण व्यवस्थित घट न बसवल्यामुळे आपला घट अशा पद्धतीने घटाचे जे धान्य आहे ते विरळ येतं किंवा घट कुजतो किंवा घटातलं धान्य हे खराब होऊन जातं किंवा पिवळसर पडतं. तर हे आपण व्यवस्थित घट न बसवल्यामुळे हे होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कसा बसवायचा आणि घटाचे जे धान्य आहे ते एकदम हिरवंगार होण्यासाठी काय करायचं त्यासाठी एक छोट्याशा टिप्स आहे, तर मी त्या सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपला घट हा हिरवागार व टवटवीत व उंच असा उगवत नाही. त्यासाठी आपल्याला हा मोठा पडलेला प्रश्न असतो. बाकीच्यांचा पडतो, मग आपला का पडत नाही? बऱ्याच जणांच्या धान्याला कोंब फुटत नाही किंवा धान्य हे पिवळे पडतं. कधी-कधी धान्य विरळ उगवतं आणि नंतर ते सुकून जातं किंवा कधी-कधी तर धान्याला बुरशीसुद्धा येते. अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या होत असतात घटस्थापनेच्या वेळेस. तर सर्वात प्रथम घटस्थापनेच्या वेळेस घट हे चांगले उगवण्याला बऱ्याच ठिकाणी खूप महत्त्व मानलं जातं. कारण घट जर चांगला उगवला तर असं समजतात, की आपल्या घरी धनधान्य, समृद्धी आणि आपली लक्ष्मी आपल्याकडे येईल किंवा आपली प्रगती होत असते, असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. परंतु तो चुकीचा आहे. घट व्यवस्थित येण्यामागे मेन कारण म्हणजे आपणच असतो त्याला कारणीभूत. आपण जर घट व्यवस्थित बसवला तर ते घट त्यातील जे धान्य आहे तर ते व्यवस्थित येत असतं. त्यामुळे कोणीही मनात शंका किंवा निगेटिव्हिटी किंवा घटातलं धान्य जर चांगलं आलं नाही तर आपल्याला अपशकुन घडतो किंवा घट बसवल्यानंतर घट थोडासा तिरपा होतो किंवा घट पलटी होतो, तर हे अपशकुन आहे. तर हे चुकीचं आहे, कारण आपल्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आपण व्यवस्थित जर नाही बसवलं तर तो त्यातली धान्य जे आहे तर ते असंच कुजणार किंवा विरळ येणार किंवा ते पिवळं पडणार. तर त्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं का म्हणजे आपल्या घरामध्ये बरकत येणार नाही किंवा आपल्याला धनधान्य आपल्या घरात येणार नाही, ही निगेटिव्हिटी पसरलेली असते. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. जर आपलं धान्य उगवलंच नाही, तर आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे व्यवस्थित न बसवल्यामुळे ते आपलं घट व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा घट म्हणजे असं म्हणतात की शेतकरी त्या काळी घट बसवायचे, कारण त्यातली मातीची जी सुपीकता आहे तर ती व्यवस्थित आहे का नाही किंवा त्यातील म्हणजे जे क्षार वगैरे जे आहे ते व्यवस्थित माती कशी आहे त्यावरती तो घट उगवत असतं. त्यामुळे ते थोडेसे बी पेरायचे, या मातीमध्ये घट व्यवस्थित येईल का, मातीतलं धान्य व्यवस्थित येईल का, त्यासाठी घट पेरायचे. म्हणजे त्यावरून त्यांना कळायचं की ही मातीतली सुपीकता कशी आहे. जितकी सुपीक माती तितकं धान्य व्यवस्थित येत असतं. त्या मातीची परीक्षा घेण्यासाठी त्यावेळेस घट बसवले जायचे आणि आत्ताही बसवतात आणि त्यानंतरच आपण पेरणी करत असतो असं म्हणतात. म्हणजे गहू लावत असतो किंवा गव्हाचं उत्पादन घेत असतो. तर धान्य पेरण्यासाठी आपण जे धान्य घेतो, तर ते धान्य सगळ्यात महत्त्वाचं ते धान्य म्हणजे हे आपल्या घरातीलच आपण धान्य घेतलं पाहिजे. जे आपण आपल्याला किराणा मालामध्ये आपण जे धान्य भरतो घरात खाण्यासाठी, मग मग तुम्ही 5 धान्य घ्या, 7 धान्य घ्या, तुमच्याकडे जेवढं अवेलेबल असेल ते धान्य घ्या तुम्ही घट बसवण्यासाठी. जर तुमच्याकडे नसेलच अवेलेबल तर तुम्ही दुकानामध्ये किंवा पूजेच्या साहित्यामध्ये रेडीमेड पुडे असतात. परंतु काय होतं, आपली इथे चूक होती की आपण रेडीमेड जी पॅकिंग पुडी असती ती आपण घेत असतो आणि त्या पॅकिंग पुड्या ह्या खूप दिवसांच्या पॅक केलेल्या असतात. त्यामुळे त्यातलं जे कस आहे ना, तर तो कस पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि आपण ते घटामध्ये ते पेरत असतो. त्यामुळे धान्य कुजतं आपलं किंवा त्यातून अंकुर फुटत नाही. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. तर त्यासाठी आपण एकतर विकत रेडीमेड पुड्या ज्या असतात त्या अजिबात आणायच्या नाही, कारण त्या खूप दिवसाच्या पॅकिंग असतात आणि आपल्या घरातलंच जे धान्य असतं म्हणजे जे आपण फ्रेश महिन्याला आपण किराणा भरत असतो, तर ते फ्रेश धान्य आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यानंतर जर तुमच्याकडे पर्यायच नसेल तर तुम्ही जरी रेडीमेड आपण धान्य आणलं तरी पण ते आपण
एक पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला ते धान्य ओतायचं आहे आणि ओतल्यानंतर जे खाली तळाला साठतं ते चांगलं धान्य समजायचं आणि जे वरती पाण्यावरती तरंगतं तर ते खराब म्हणजे त्यातला कस निघून गेलेला धान्य आहे. तर अशा प्रकारे जर आपण जे चांगलं धान्य आहे ते आपण पेरणीसाठी घ्यायचं आहे, म्हणजे घट बसवण्यासाठी घ्यायचं आहे आणि शक्यतो धान्य हे मोठं आणि टपोरं असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान ते उगवतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची टिप्समध्ये आपल्याला घट बसवायचं जर असेल आणि जर चांगलं धान्य जर उगवायचं असेल तर आपल्याला उद्या घट बसवणार आहे ना, तर रात्रीच आपण ते थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ते छान फुगतं आणि लगेच त्याला अंकुर दुसऱ्या दिवशीच अंकुर फुटत असतात. त्यासाठी आपल्याला जर चांगले अंकुर जर पाहिजे असेल, चांगली लांबी जर पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्री आपण ते जे धान्य आपण 5 धान्य 7 धान्य जे टाकणार आहोत ते त्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला घट बसायला धान्य चांगल्या प्रकारे 5 प्रकारचं धान्य घेतल्यानंतर आपल्याला ते छान असं एक माती घ्यायची आहे. म्हणजे जी माती, आता आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, माती ही कशी घ्यायची, किंवा आपण जर शहरात राहत असलो तर माती भेटत नाही, ती आपल्याला विकतच घ्यावी लागते. तर माती ही एकदम चिकट अशी माती घ्यायची नाही, थोडीशी भुरभुरीत, म्हणजेच एकदम अशी काळी पण नाही आणि एकदम चिकट पण माती घ्यायची नाही, जेणेकरून मातीमध्ये पाणी ॲब्झॉर्व होणार नाही अशी माती घ्यायची आहे. थोडीशी खडेविरहित माती घ्यायची आहे याला, म्हणजे जेणेकरून थोडंसं पाणी टाकलं तरी पण ती, नाहीतर जास्त पाणी जर साठवून ठेवणारी माती असेल तर त्यामध्ये धान्य कुजतं किंवा त्या धान्याला बुरशी येते. त्यामुळे आपण तुम्ही प्रत्येकाची घट बसवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं घट बसवा, परंतु आपण जी माती घेतो ती एकदम भुसभुशीत आणि थोडीशी खरखरीत माती असली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला तुम्ही ज्यामध्ये घट बसवतात ते पात्र किंवा काय जे काय टोपली असेल तर ती घ्यायची. त्यामध्ये आपल्याला थोडीशी किंचित माती टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यावरती जो मातीचा जो घट आहे तर तो आपण त्यामध्ये थोडासा ठेवायचा आणि घट ठेवल्यानंतर त्याला आपण 5 बोटांनी 5 रेषा उभ्या ओढायच्या आहे कुंकवाच्या आणि त्यानंतर तो घट ठेवायचा आणि त्यानंतर कडेनी जो घट अर्धा बुजवेल इथपर्यंत आपल्याला माती टाकायची आहे. जेणेकरून बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न की आमचा घट हा थोडासा तिरका झालेला आहे किंवा घट हा पडला आमचा, मग हे अशुभ आहे. तर तसं बिलकुल नाही, कारण तुम्ही जर खूप पाणी जर टाकलं तर त्यामध्ये काय होतं, तर तो घट तिरका होतो किंवा धान्य येताना त्याचे मुळं त्यामध्ये जातात, त्यामुळेही ते घट तिरका होत असतो. तर त्यामुळे आपल्याला माती ही थोडीशी घट बुजेल इथपर्यंत माती आपल्याला, अर्धा घट बुडेल इथपर्यंत माती आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून घटात पाणी टाकल्यानंतर ते सर्व धान्याला मातीमध्ये जाईल. तर त्यानंतर आपल्याला थोडासा एक माती टाकायची आहे. त्यानंतर जसा शेतकरी पेरणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळंही जे धान्य घेतलेलं आहे ते बरेच जण काय करतात, आधीच मातीमध्ये मिक्स करून आणि मग ते धान्य टाकत असतात. परंतु तसं न करता आपल्याला धान्य एका बाजूला घेतल्यानंतर आधी मातीचा एक लेयर द्यायचा आहे, अर्धा घट बुजेल इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला जसं पेरणी करतो शेतकरी एकदम हलक्या हाताने, तशी आपल्याला ते धान्य त्यावरती पेरायचं आहे आणि त्यानंतर परत थोडीशी माती त्यावरती पेरायची आहे, जेणेकरून त्याला उगण्यासाठी आपल्याला मातीची गरज असते. त्यामुळे थोडंसं माती टाकायची आणि नंतर त्यावरती थोडंसं पाण्याने शिपका द्यायचा आहे, म्हणजे पाणी शिंपडायचं आहे. खूप सारे बरेच जण खूप पाणी टाकतात, त्यामुळे ती माती एकदम ओली होते, धान्यही कुजून जातं आणि पिवळं पडतं. तर थोडं दररोज आपण त्यावरती पाणी टाकायचं आहे आणि आपोआप ते धान्य उगवत असतं. तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर खूप छान असा घट म्हणजे त्यातले जे धान्य आहे ते उगवतं आणि दररोज थोडं अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि घटाची आपण नित्यनियमाने आपण जशी पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करायची. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही घट बसवा. बघा तुमचं धान्य खूप छान दाटसर आणि एकदम हिरवंगार येईल.